महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावरती उतरणार. आज मोर्चाचं आयोजन. जांभुरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा निघणार. विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत विधेयकाची भ्रूण हत्या. विरोधी पक्षांचा समाजसुधारकांच्या विचारांवरती तांडव. पत्रकार परिषदेतनं मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार. विरोधकांचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघडा पाडू. फडणवीसांचा हल्लाबोल. तर महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. 2/3 बहुमत नसल्यामुळे विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले. विधेयकाबाबत ओपन चॅलेंजला या. फडणवीसांचं विरोधकांना आव्हान. तर मुख्यमंत्र्यांचं डिबेटचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. सुळेंनी आव्हान स्वीकारल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. रोहिणी खडसेंचा फडणवीसांसह चित्रा वाघ यांच्यावरती निशाणा. एक्सपोज होऊ म्हणून चित्रविचित्र माणसांना छू म्हटलंय. रोहिणी खडसेंची टीका. सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं त्यांच्या समकक्ष नेते असतील त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहेत. शरद पवार चर्चा करायला तयार असतील तर मुख्यमंत्री तयार असतील. चॅलेंज पण कोण देतोय हेही महत्वाचं. चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका. महिला आरक्षणाचं डमरू वाजवून कुणाला फसवताय. महिला आरक्षणाचं विधेयक 2023 मध्येच मंजूर. जुन्या ट्विटची आठवण करून देत संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी. ज्ञानेश कुमारांच्या घरावरती भाजपचा झेंडा फडकतोय. संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका. 10 मेपर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा सरकारला महागात पडेल. अजित पवारांच्या विमान अपघातावरनं रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा. सीबीआयकडनं डीजीसीएच्या अधिकाऱ्याला अटक. रोहित पवारांचं ट्विट. छोट्या माशाला अटक. याहून मोठमोठे मासे यंत्रणेत आहेत. रोहित पवारांचा निशाणा. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर. सूत्रांची माहिती. बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंच्या मुंबईच्या भेटीमध्ये ऑफर दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. टीसीएस धर्मांतरण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडनं झाडाझडती. 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडनं तपास. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केला जाणार. नाशिक टीसीएसमध्ये धर्मांतरण प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर. वडिलांच्या कॅन्सरसाठी पीडितेनं लैंगिक छळ सोसल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. काल 1.5 तास चौकशी. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी 27 एप्रिलला. निदा खाननं गरोदरपणाचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. तर आरोपी सफी शेख, रजा मेनन या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही. एसआयटी चौकशीत माहिती उघड. आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती. फ्लॅटवरील कृत्य संमतीनं झाल्याचा आरोपीचा दावा. मुलींना जाळ्यात कसं ओढायचं याची मात्र कबुली दिल्याची. नागपुरात तरुणींवरती धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक. धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच धमकी दिली. रियाज काझीवर विनयभंगाचा देखील गंभीर आरोप. नागपुरात तरुणींवरती धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार. एनजीओच्या माजी कर्मचारी तरुणींची देखील चौकशी होणार. आरोपी रियाज काझीचा कोणत्या संघटनांशी संपर्क होता का याचा देखील तपास करणार. खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पत्रात उपस्थित. राज्यात महिला अत्याचारांमध्ये वाढ झाल्याकडे वेधलं लक्ष. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरेंची कार्यालयात भेट. मुख्यमंत्र्यांची राहुरीत अक्षय कर्डिलेंसाठी प्रचार सभा. राहुरीकरांच्या विकासासाठी अक्षय कर्डिलेंना राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देतोय. राहुरीतील प्रलंबित मागण्या पूर्ण करणार. प्रचार सभेतनं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं दोन्ही निवडणुका होत आहेत. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरनं मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. बारामती पोटनिवडणुकीची आज सांगता सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सभा. सांगता सभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार. सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात सुनावणी. 1995 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सरधिका मिळवल्याचं प्रकरण. गेल्या सुनावणीत न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस जारी केली होती. माझं ओबीसी प्रमाणपत्र बनावट नाही. आमच्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी आहे. 15 वर्षांपूर्वी ठाणे तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलंय.
मुंब्रा इथल्या नगरसेविका सेहर शेख यांचा पत्रकार परिषदेत दावा, तर पत्रकारांच्या प्रश्नावरती सेहर शेख भडकल्या. चंद्रपुरातील जोरगेवार आणि मुनगंटीवार वादासमोर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हात टेकले. आता चंद्रपुरातील निर्णय दिल्लीतच घेतले जातील असं म्हणत चव्हाणांनी हतबलता दर्शवली. कोणताही नेता निरीक्षक म्हणून जाण्यास तयार नसल्याची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्याच आमदारानं आरसा दाखवला. ठाकरेंच्या शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांचा निशाणा. महेश शिंदेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलं. महेश शिंदेंचे निकटवर्तीय राजाभाऊ बर्गेंचा शिंदे सेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बर्गेंसह कार्यकर्त्यांचा प्रवेश. कोरेगावमधील सभेला आमदार महेश शिंदे अनुपस्थित होते. नागपुरातील एनजीओ प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांची भेट. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणी. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. भाजप नगरसेवकांकडून सभागृहात काँग्रेस विरोधात घोषणाबाजी. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे भाजप आक्रमक. वडिलोपार्जित शेतजमिनीचं वाटप सुकर. वाटणीपत्रासाठी लागणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारांना महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचणार आणि जमिनीचे वादही मिटणार. कांदिवली पोलिसांकडून एका भोंदूला अटक. समस्या सोडवण्याच्या बहाण्यानं भोंदूनं एका मुलीचा विनयभंग केला. भोंदूनं महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचा देखील आरोप. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शनचा तपास होणार. कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडमधील दोघे जण उपस्थित असल्याची माहिती. ड्रग्ज प्रकरणातील त्यांचा सहभाग तपासणार. ड्रग्ज विरोधात मुंबई उपनगरामध्ये कठोर मोहीम सुरू करणार. 1 मे पासून वर्षभर ड्रग्ज विरोधी मोहीम राबवली जाणार. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश. टिटवाळ्यात ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड. अँटी नार्कोटिक सेलच्या सापळ्यामध्ये ड्रग्ज क्वीन अटकेत. छापेमारीत 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त. कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. तर अश्विनीला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. साताऱ्याचे एसपी तुषार दोशींची साताऱ्यातनं सांगलीमध्ये बदली. निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक. सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी तुषार दोशींवरती शिवसेनेनं आरोप केले होते, तर शंभूराज देसाईंना धक्काबुक्की केल्याचा आरोप सातारा पोलिसांवरती झाला होता. डोंबिवलीमध्ये लोकलचा चाक रुळावरून घसरल्याप्रकरणी 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त. काल या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 3 तास ठप्प झाली होती. अहवाल आल्यानंतर दोषींवरती कारवाई केली जाईल. राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. संपामुळे शाळा, रुग्णालयं तसंच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची चिन्ह. दुसरीकडे संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिला गेलाय. राज्य सरकारच्या महाराष्ट्र बनावटीचं मद्य या नव्या श्रेणीला हायकोर्टात आव्हान. बंद पडलेल्या कंपन्यांना चालना देण्यासाठी आणलेली ही श्रेणी रद्द करण्याची मद्य उत्पादकांची मागणी. या प्रकरणावरती 23 एप्रिलला सुनावणी होणार. सोमवारपासून मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू. सभागृहात आपले नगरसेवक प्रभागातील प्रश्न कशा प्रकारे मांडतात हे सर्वसामान्य मुंबईकरांना घर बसल्या पाहता येणार.